हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू भारत राऊत. दुसऱ्या फेरीतील हे सामने आपण बघतोय. आज चौथा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या फेरीतील हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. T90 वर्सेस KCC नानावली यांच्यामध्ये आणि T90 संघ प्रथम फलंदाजी करत असताना या विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचे हे सामने आहेत या ठिकाणी आणि 3 षटकांचे हे सामने आज देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला फिल्डिंगमध्ये थोडासा बदल बघितला आपण. जो लॉंग ऑन होता आता मात्र बघितलं आपण लॉंग ऑफ केला जातोय ऑफ साईडला. 18 चेंडूंचा खेळ आहे आणि 18 चेंडूमध्ये नक्कीच आम्हाला अधिकाधिक धावा बनवायच्या आहेत. चांगला चेंडू पडल्यानंतर बघा चेंडू कैलास थोडासा बाहेर निघून येतोय. एक चांगला अँगल क्रिएट करणारा चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी KCC नानावली या संघाकडून पाहायला मिळते. स्विंगचा वापर केला जातो. बघितला आपण टप्पा पडला थोडासा आउटस्विंग म्हणजे थोडासा बाहेर निघाला तो चेंडू आणि विकेटकीपरच्या हाताबाजूचा चेंडू निघून जातोय. आत आला होता फलंदाज. सिंगल येते. सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाईल. धावांची गती पुढे सरकली जाते 2 या धावसंख्येवरती. तर फ्लड लाईट्समध्ये हा सामना खेळला जातोय आणि ही खासियत आहे. आपण बघितलं नारिंगी गावाची आपण बघितलं म्हणूनच मी म्हणतो दूध और रोशनी से नहाता हुआ ये ऐतिहासिक मैदान. नक्कीच यात काही शंका नाही आहे. प्रकाश झोतात आपण ही मॅच खेळतो. बघा तुम्ही सकाळच्या मॅचेस ज्याप्रमाणे तुम्ही खेळलात तो अगदी सूर्याच्या लखळती प्रकाशात तुम्ही त्या मॅचेस खेळा. इथे आता तुम्हाला मात्र या प्रकाश झोतात मॅच खेळायचं. इथे तुमचं नक्कीच मी म्हणेल प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण चांगला थ्रो त्या ठिकाणी केला जातोय. 1 धाव या ठिकाणी धावसंख्या झाली ते 3. म्हणजे हे जे संध्याकाळचं क्लायमेट ज्याप्रमाणे सुरू आहे कैलास या ठिकाणी देखील आपण ज्या आत्ता उर्वरित ज्या मागच्या 2 मॅचेस पाहिलेत त्यानुसार त्या मॅचेसमधून भरपूर काही शिकण्यासाठी मिळालंय हे आता होणाऱ्या सामन्यांसाठी. ओव्हर द विकेटचा मारा होता. इथे मात्र बघितला आपण विकेट किपर थोडासा चुकला होता. त्याच्यानंतर बॅकअप करतोय बघितला क्षेत्ररक्षक. धावा येत आहेत. बायचा इशारा येतोय. धावसंख्या पुढे सरकली जाते बघितलं आपण 4 या धावसंख्येवरती. नक्कीच प्लॅनिंग फार महत्त्वाचे आहे. फॉर द विनिंग इम्पॉर्टंट इज प्लॅनिंग. तर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुमची प्लॅनिंग फार महत्त्वाची आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस ऑन साईडला लॉंग लेग डीपला चेंडू ट्रॅव्हल्स झाला. मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. इथे देखील फक्त सिंगल मिळणार. आतापर्यंत फक्त सिंगल आणि सिंगल एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय T90 या टीमची 5. पहिलं षटक संपलं गेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघितला आपण 5 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. बघायचं अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. या 12 चेंडूमध्ये किती धावा येतात ते आपल्याला बघायचं आहे. फ्लड लाईट्समध्ये हा सामना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या फेरीतील बघितला पहिला सामना MCC 11 संघाने जिंकला होता. त्यानंतर बघितला आपण मागचा सामना रायझिंग स्टार्स या संघाने जिंकला होता आणि हा दुसऱ्या फेरीतील बघितला तिसरा सामना पाहायला मिळतोय. बघा आपण जर या टीमकडे लक्ष दिलं खास करून कैलासजी KCC नानावली टीम तर रायगड श्रीवर्धन या ठिकाणीचा हा संघ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल यावेळेस हुकचा फटका खेळला गेला आहे. लॉंग लेग डीपला चेंडू निघून जातोय. मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे. यावेळेस देखील फक्त सिंगल. एक सही काम चलना पड रहा है यहाँ पे. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण लांबून आलेला संघ. इथे आम्हाला जिंकायचं आहे. या चषकावर आमचं नाव कोरायचं आहे. रायगड गावाचं नाव या मैदानावर गाजवायचं आहे. याप्रमाणे आज नक्कीच एक चांगलं क्रिकेट खास करून आपण त्या ठिकाणी पाहतो नानावली या टीमचं. चला कॉल देतोय मल्हार इरेवन बोरिवली टीम कॅप्टन आणि नेव्या स्पोर्ट्स टीम कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. नेव्या स्पोर्ट्स B. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र बघितला आपण सिंगल आले या ठिकाणी. फक्त एकच धाव खात्यामध्ये. दुसरी धाव घ्यायची होती मात्र परत पाठवलं बघितलं आपण समोरच्या फलंदाजाने. धावांची गती बघितला आपण 7 या धावसंख्येवरती. आपण 20चा सामना पाहिलाय. आपण 14चा सामना कैलास मगाशी 15चा सामना पण मगाशी पाहिला. कशा प्रकारे मॅचेस रंगल्या होत्या त्यानुसार नक्कीच सिंगल नक्कीच म्हणतात ना थेंबे थेंबे तळेसाचे कैलास.
त्याचप्रमाणे सिंगल डबल म्हणजे प्रत्येक चेंडूवर धावा जमा कराव्या लागतील. आणि जर सिंगल डबलनं जर खेळ सुरू राहिला तर म्हणजे कमीत कमी आपण म्हणू शकतो की 18मध्ये 20, 18मध्ये 22 ही धावासंख्या फलकावर नक्कीच आपल्याला दिसायला मिळेल. लॉफ करण्याचा प्रयत्न. ओ व्हॉट अ कॅच, ब्युटिफुल कॅच. उजव्या हाताला गेले आणि त्याच्यानंतर एक सुंदर झेल टिपला गेलेला आहे. चला गाणं घेऊया आणि मैदानाच्या आत येऊया. डीजे जसा उल्लेख केला की आपण 15चे देखील सामने बघितले आहेत, 20चे देखील सामने बघितले. एक सामना असा झाला ना की बॅलेन्सिंग सामना झाला. म्हणजे बघितलं आपण इक्वल अप झाला होता, परंतु बघितलं आपण कंपल्सरी चेसिंग आहे त्या कारणासह समोरचा संघ बघितला आपण तो सामना जिंकला होता. हे देखील आपण बघितलं. एक धाव किती महत्त्वाची आहे प्रत्येक टीमसाठी हे आपण आजच्या दिवसात सरळ बॅटनं खेळला आहे. मात्र लॉंग ऑफमध्ये फिल्डर आहे, त्यानं टिपलाय झेल, संपलाय खेळ. बॅटर बाद त्या ठिकाणी मिस्टर विकास आउट. खूप चांगलं गाणं. बघा कैलास, प्रत्येकाच्या जीवनामध्ये मित्र असणं गरजेचं आहे आणि असा मित्र आपल्या जीवनामध्ये असायला हवा. हा आपल्याला आरशाप्रमाणे आपलं प्रतिबिंब दाखवणारा असायला हवा, खरं प्रतिबिंब. खूप चांगलं डीजेने गाणं वाजवलं. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 7. आतापर्यंत 2 डब्ल्यू शोधलेत दीपकनं. तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर विकेट, 5वा चेंडू यावेळेस क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला गेला आहे. शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये चेंडूला स्टॉप केले गेले चांगल्या प्रकारे आणि त्या नक्कीच हा चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने गेला असता सिंगल इथे देखील मिळणार. या एकेरी धावेने धावसंख्या झाली आहे ती 8. सध्याच्या घडीला 11 चेंडूंचा खेळ कैलास पाटील संपलाय. 8 धावा फळकावर फक्त लाभल्या T90 या टीमनं. या षटकाचा विचार केला तर 5 चेंडूमध्ये 3 धावा आल्या आहेत आणि तिन्ही सिंगलच्या रूपाने आणि महत्त्वपूर्ण 2 लगातार गडी बाद केलेत. ओ क्लीन बोल्ड, फर्नीचर बिगड़ता हुआ, विकेट का पतन होता हुआ, चलते हैं डीजे की ओर और फिर मैदान की ओर आते हैं. वेलकम. बेल्स चमकले गेले मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाली आहे ती फक्त आणि फक्त 8. 2 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज येतोय चरण आणि नक्कीच एक वेगळा लुक आहे बघा वीरेंद्र सेवाग प्रमाणे. तर डोक्याला त्याच्या नक्कीच रुमाल हा आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावा झाल्या आहेत, 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून जर मी तर म्हणेल बघा मागचा 15 धावांचा आपण सामना पाहिला कशा प्रकारे या धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला होता. इथून कमीत कमी 6 चेंडूमध्ये 10 धावा एक चांगलं टार्गेट या संध्याकाळच्या क्लायमेटमध्ये नक्कीच पाहायला मिळू शकेल. पिक करायचा होता, पुढच्या पाहायला स्लाइड दिली होती, तिथून मात्र या चेंडूला उडवण्याचा प्रयत्न तो ऑन साईडला मध्ये चांगला चेंडू येतोय निर्धाव. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता फक्त 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फलकावर धावा आहेत ते 8. 8 धावा झाले आहेत. विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न, गडी बाद. सुंदर झेल टिपला जातोय.
विरारचे आहेत, काही मुलं नालासोपाराचे आहेत, तर काही मुलं चर्चगेटचे देखील आहेत. आता आज आपल्या गावासाठी आम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे, आमच्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. आणि आज ही खऱ्या अर्थानं म्हणायचं गेले श्रीवर्धनची एकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऑन साईडला फटका चांगला आहे, मिड विकेट डीपला प्रयत्न चांगला केला होता, एफर्ट चांगला लावलं होतं, मात्र त्या ठिकाणी चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. नक्कीच चौकार येतोय. गाव आहे या ठिकाणी नारंगी, स्टेशन आहे विरार आणि मॅच मध्ये येतोय चौकार. कमॉन डीजे. लक्ष दे मित्रा. येस, चौकार आल्यानंतर धावसंख्या पुढे सरकली जाते 12 या धावसंख्येवरती. धावा झाल्यात 12, या सामन्याचा चढलाय पारा. मात्र मैदानाच्या आतमध्ये नाहीये वारा. गोलंदाज तयार. यावेळेस देखील हवेत खेळला गेलाय. लॉंग ऑनचा फिल्डर झेलच्या खाली येतोय, त्याने डिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बाद त्या ठिकाणी होतोय मिस्टर आकाश बाद झालं वाटतं. जोडी फार महत्वाची आहे. इथे मात्र बघितलं आपण विकेट पडली जाते. अजूनही बघितलं आपण 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. चला मल्हार 11 बोरिवली प्लीज कॉल देते तुम्हाला. नेव्हिया स्पोर्ट्स टॉस करण्यासाठी या. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. विकेटचं पतन होणार यात काही शंका नाही आहे. रनआउटच्या रूपाने हा गडी बाद होत असताना पाहायला मिळतोय. आता मात्र शेवटचा चेंडू असणार आहे. थोडीशी औपचारिकता बाकी आहे. बघितलं आपण 12 चेंडू, बघितलं आपण 12 धावा झाल्यात आणि बघितलं आपण शेवटचा चेंडू अजूनही बघितलं आपण शिल्लक आहे. प्रेक्षक वर्ग अजूनही थांबला आहे कारण बघितलं आप सुट्टीचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि मला वाटतं सॅटर्डे आणि संडे जास्तीत जास्त प्रेक्षक वर्ग पाहायला भेटेल यात काही शंका नाही आहे. नक्कीच. आणि आज देखील सुट्टीचा दिवस चांगल्या प्रकारे एन्जॉय केलाय या विरार परिसरातील म्हणा किंवा संपूर्ण पंचक्रोशीतील प्रेक्षक वर्गांना धन्यवाद. तुम्ही इथे आलात, तुमचं मनापासून नक्कीच या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. अंतिम चेंडू आहे, 12 धावा झाल्यात. पुन्हा एकदा एक कदाचित कैलास पाटील लो टोटल मॅच या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकेल. गोलंदाज तयार. आडव्या बॅटनं स्ट्रोकला खेळायचं होतं, यावेळेस देखील प्रॉपर टायमिंग करू शकला नाहीये. इथे देखील बघा स्ट्राईक एंडला जरी लावला असता तरी विकेट मिळू शकली असती, मात्र काय घडलंय नॉन स्ट्राईक एंडला थ्रो दिला होता यष्टी रक्षकानं आणि तिथे गोलंदाजानं तो थ्रो व्यवस्थित गॅदर केला नाहीये. सिंगल इथे मिळेल या शेवटच्या चेंडूवर. संघ थांबला गेलाय तो म्हणजेच 13 या धावसंख्येवर T90 हा संघ थांबतोय. 13 धावसंख्येवर 14 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत KCC नानावली या टीमला. इलेव्हन बोरिवली वर्सेस नेव्हिया स्पोर्ट्स. नेव्हिया स्पोर्ट्स या टीमनं नाणेफेक जिंकले. वन द टॉस अँड चॉईस द बॅट फर्स्ट निर्णय घेतलाय प्रथम बॅटिंग करण्याचा नेव्हिया स्पोर्ट्स या टीमनं. आज आपण ही पाटील परिवाराची स्पर्धा खास करून कैलास पाहतो आणि खरोखरच विशेष आभार रणजितजी पाटील साहेब, विशेष आभार राजेशजी पाटील साहेब, कारण खूप मोठं योगदान आपल्या वडिलांना नक्कीच पुरस्कृत केलेली आपण ही स्पर्धा पाहतोय. आपल्या पूर्वजांना स्मरण करणारी स्पर्धा म्हणजेच आपण ही पाटील परिवाराची स्पर्धा पाहतोय. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित कैलासवासी किसन बाबूराव पाटील आणि कैलासवासी गणपत बाबूराव पाटील चषक हे आपण या ठिकाणी खेळत आहोत. मित्रांनो 15 नाही आहेत तर 14. मागच्या मॅचचा आपण विचार केला तर 15 धावा देखील आपण मागच्या मॅचमध्ये अगोदरच्या मॅचमध्ये पाहिल्यात. इथे आत्ता मात्र 14 करायचे आहेत. 18 मध्ये 14 बनवायचे आहेत. सुरुवात सगळ्यात महत्त्वाची असेल ती म्हणजेच T90 टीमसाठी कैलास पहिलं षटक जे आहे हे खूप महत्त्वपूर्ण असेल. इथे टोटल छूट आहे, मात्र चांगला बॅटल तुम्हाला जर इथे बनवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची तुमची गोलंदाजी चांगली असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर विकेट
विकेट फॅक्टर खूप महत्वपूर्ण ठरणार आहे या मॅचमध्ये कैलास. विकेट फार महत्वाची आहे. चला सामन्याला सुरुवात होते. 14 हे टार्गेट आपल्याला पाहायला मिळते आणि 14 धावा पूर्ण करायच्या आहेत KCC नानावली या संघाला. म्हणजे बघितलं आपण रायगडचे अनेक खेळाडू आपण बघितलेत, रायगडचे अनेक स्टार्स आपण बघितलेत आणि रायगडचा आपल्याला संघ आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती. यानंतर जो सामना आहे ना, मी म्हणे निव्या स्पोर्ट, त्याच्यामध्ये बघितलं आपण गुजरातचे देखील खेळाडू आहेत, भिवंडीचे देखील खेळाडू आहेत आणि काही खेळाडू बघितलं आपण मला वाटतं मुंबई. तर अनेक खेळाडू आपल्याला पुढच्या सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला भेटतील, यात काही शंका नाही भारत राऊत. नक्कीच कारण निविया स्पोर्ट्स खास करून एक नालासोपारा या परिसरातील एक चांगला ब्रँडेड शॉप आहे. क्रिकेटच्या बहुतांश वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील आणि निविया स्पोर्ट्स नेहमीच या स्पर्धेमध्ये सहभागी होतोय आणि त्याचं उद्दिष्ट, निविया स्पोर्ट्सच्या ओनरचं उद्दिष्ट हेच आहे की आम्हाला या ठिकाणी ही ट्रॉफी जिंकायची आहे. म्हणून बघा आज अनेक क्षेत्रातून त्यांनी खेळाडू या ठिकाणी बोलवलेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. पहिला चेंडू या ठिकाणी डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळायचा होता. पहिल्या चेंडूवर विकेट मी म्हटलंय. 14 धावा तुम्हाला डिफेन्स करायच्या आहेत तर या ठिकाणी विकेट फॅक्टर खूप महत्वपूर्ण असेल. पहिल्या चेंडूवर विकेट डाऊन, आउट. करणाऱ्या संघासाठी म्हणजे T90 साठी बघितलं सुरुवात चांगली झाली आहे. ज्यावेळेस सुरुवात चांगली होते त्यावेळेस थोडासा अंत चांगला होतो, परंतु इथे बघायचं आहे काय उलट होतं काय त्याच्या, की तसंच घडतं. बघायचं काय घडलं ते. मात्र बघितलं पहिला मोठा गडी बाद झालाय अजय याने. बघितलं आपण तर अजय यांच्या पहिल्याच चेंडूवरती ती सफलता प्राप्त झाली. पंचांकडनं गार्ड घेत आहेत बघितलं आपण. तर फलंदाज, काही फलंदाज असे असतात जे मिडल स्टंपवरती गार्ड घेतात, काही फलंदाज असे असतात जे लेग स्टंपवरती गार्ड घेत असतात. ऑन साईडला फक्त बॅटला बघितलं आपण बॅटला वळवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय फलंदाज. काही जोरकस फटका नव्हता परंतु एक धाव मिळते. ऑन द मार्क पाहायला मिळतोय बघितलं आपण KCC नानावली टीमला हेच तर करायचं आहे. सिंगल डबलवर फोकस करायचं आहे आणि ते नक्कीच या ठिकाणी नानावली संघ करतोय. योग्य नक्कीच हा फटका खेळला गेला. गोलंदाज या ठिकाणी तयार. पुन्हा एकदा समोर बॅटर आहे त्या ठिकाणी आदेश. यावेळेस देखील सिंगल मिळेल. पूर्ण कल्पना आहे 18 चेंडू आपल्या हातामध्ये आहेत आणि 18 मध्ये आपल्याला कैलास 14 बनवायचे. त्याच्यामुळे इथे मोठा फटका खेळण्याची आवश्यकता नाही आहे. कुठेतरी नक्की तंत्रशुद्ध खेळी ही मैदानाच्या आतमध्ये व्हायला हवी. मात्र या ठिकाणी काय करायचं आहे, T90 या टीमला जे काही सिंगल येत आहेत ते सिंगल तुम्हाला थांबवायचे आहेत, जेणेकरून कुठेतरी रिस्क घ्यावी लागेल समोरच्या संघाला. मोठ्यापेक्षा बघितलं आपण छोटा फटका फार गरजेचा आहे आणि त्या उद्दिष्टाने बघितलं आपण फलंदाजी करतोय हा संघ. इथे मात्र बघितलं आपण 2 धावा झाल्यात. अजूनही बघितलं आपण 12 धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी. 12 रन्स टू गो. 12 धावेची गरज आहे. थोडीशी चर्चा केली जाते बघितलं फलंदाजीच्या माध्यमातून. चेंडू शिल्लक आहेत 15, धावा हव्यात बघितलं आपण 12. 15-12. सिंगल थांबवायचं आहे आणि त्यासाठी मात्र त्या ठिकाणी शतरक्षणाचं जाळं हे रचलं गेलंय. ऑन ड्राईव्ह केलंय. डीप मध्ये फिल्डर आहे. एकदा तर वेगाने पूर्ण केलं. दुसऱ्याचा कॉल दिला जातो. स्ट्राईक एंडला थ्रो. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत त्या ठिकाणी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सेन्सिबल क्रिकेट. अगदी बाउंड्री लाईन टच सर्व खेळाडू आहेत आणि या ठिकाणी नक्कीच म्हणतात ना कैलास की पुश करो खुश रहो, अशा प्रकारचे क्रिकेट आपण पाहिलंय. चांगला बॉडीमेंटचा वापर केला. चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं ऑन साईडला आणि जवळजवळ डीप स्क्वेअरलेगचा फिल्डर चेंडूला उचलण्यासाठी येईपर्यंत या ठिकाणी क्विकली या 2 धावा लगेचच कंप्लीट केल्या. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 4. मनगडाचा चांगला वापर आपण बघितलं.
भरपूर लांब होता चेंडू, बाहेर काढलं होतं, वाईटचा इशारा येतोय आणि पंचांना कोणती कठीणाई होत नाही आहे कारण इतका बाहेर तो चेंडू होता. वाईटचा इशारा अवंतर धाब्यावर होतोय. अवंतर धाव्याने धावसंख्या बघितला आपण 5 धावा, 14 धाव्यांच्या मोबाईलमध्ये बदला 5 धावा आतापर्यंत झाल्यात. ही लाईन योग्य नाही आहे. तोकडी धावसंख्या आपण बनवली आहे. यावेळेस इनसाइड आउट, अतिशय सुंदर फटका खेळला गेलाय. मात्र तितक्याच चांगल्या प्रकारे चेंडूला थांबवलं गेलं. मात्र 2 धावा काही थांबवू शकत नाहीत. क्या बाद आहे. टाळ्यांचा कडकडाट आणि अतिशय सुंदर बॅटिंग हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावा संख्या झाली ती 7. बॅटिंग तर सुरू आहे परंतु रनिंग बिटवीन द विकेट बघा, जी रनिंग बिटवीन द विकेट आहे ना, कॉम्बिनेशन आहे ते अतिशय छान पाहायला मिळते. ऑन साईडला टर्न करतो त्या चेंडूला, ऑन साईडला सिंगल येते, रोटेट झाले दुसऱ्या धावासाठी. ही दुसरी धाव. भारत राऊत, हेच मी म्हणत होतो की कॉम्बिनेशन किती परफेक्ट आहे, रनिंग बिटवीन द विकेट किती परफेक्ट आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर फर्स्ट इयर अँड इट्स 9 रन्स आफ्टर फर्स्ट ओव्हर. ॲग्रेसिव्ह क्रिकेट कैलास पाटील. ॲग्रेसिव्ह क्रिकेट म्हणजे शतरक्षणावर आपल्याला दबाव द्यायचा आहे. सिंगल बघा किती वेगानं सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केला जातो आणि डबलचा लगेच कॉल दिला जातोय, जेणेकरून जो चेंडू उचलण्यासाठी फिल्डर येतोय तो थोडंसं प्रेशराईज होईल. आणि नक्कीच हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. आणि एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आत्तापर्यंत तरी सुरू आहे. KCC नानावली या टीमचं. धावा झाल्या त्या 9. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 5. 12 चेंडूमध्ये 5 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. अजूनही सामना संपलेला नाही आहे. प्रशांत येतोय. नौका गोलंदाज अजय यांनी पहिलं षटक पूर्ण केलेलं आहे आणि एक गडी बघितला बाद झाला आहे KCC नानावली या संघाचा. फ्लड लाईट्समध्ये हा सामना खेळला जातोय. बघितला आपण प्रेक्षक वर्ग अजूनही थांबलेला आहे कारण बघितलं सुट्टीचा दिवस आहे आणि भरपूर प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. तर रविवारी यायला विसरू नका कारण रविवारी बघितला आपण अंतिम सामना या मैदानावरती खेळला जाईल. वेळ जास्त जातोय लक्षात घ्या. लीग ऑफ द रिक्स तो खेळायचा होता. एक धाव नक्कीच मिळेल. बघा KCC आज कैलास आपण या टीमला ओळखतोय. KCC नानावली. मात्र काळभैरव क्रिकेट क्लब असं या संघाचं नाव आहे आणि श्रीवर्धन म्हटलं तर हरिहरेश्वर हे विसरता कामा नये. ही खासियत आहे लक्षात ठेवा. आणि आज हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. फक्त 4 धावांची गरज आणि ते डायरेक्ट हिट. पंच थेट योगेश घरत वळत आहेत. तिसऱ्या पंचांच्या दिशेनं या हिटनं काम फिट केलं आहे का फिल्डरचं? चला या करूया आपण चेक. थर्ड अंपायरकडे बघितलं कॉल केला गेला आहे आणि डिसिजन येईल यात काही शंका नाही आहे. परंतु काय स्पर्धा आहे, जवळजवळ 4था दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नारंगी क्रीडा मंडळ आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भरपूर मेहनत बघितला आपण पंचांची असते. त्याच्यानंतर बघितलं DJ मास्टर्स आमचे आहेत कॉमेंटेटर. त्याच्यानंतर बघितलं आपण प्रत्येक जो कार्यकर्ता आहे बघितला आपण गावाच्या माध्यमातून फार मोठी मेहनत असते. आणि ते मात्र यस विकेट गडी बाद होतोय. विकेट डाऊन. 4 धावा करायच्या आहेत. सिंगल सोडण्याचा प्रयत्न, एक चिकित सिंगल काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि नक्कीच तो प्रयत्न त्या ठिकाणी धोकादायक ठरला. फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय तो म्हणजेच आदेश हा या ठिकाणी बाद झालाय आणि त्याच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय निखिल. 4 धावा बनवायच्या आहेत. चेंडू अजूनही बाकी आहेत ते 11 चेंडू 4 धावा. निखिल येतोय न्यू बॅटर. मॅच अजूनही सोडली नाही आहे. T90 या टीमनं मॅच सोडली नाही आहे. पूर्ण कल्पना आहे इथून देखील आम्ही मॅच जिंकू शकतो कारण क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. आपण या अगोदरची मॅच पाहिली कैलास 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त समोरच्या टीमनं फक्त 4 धावा बनवल्या
त्याच्यामुळे काहीही घडू शकतं या मैदानावर. यावेळेस ऑन साईडला खेळायचं होतं मोठ्या फटक्यामध्ये, इथे देखील प्रॉपर टाइम करू शकलं नाहीये बॅट्समॅन. तर अप्रतिम, मात्र चेंडूचं करेक्शन झालं नाहीये, चेंडू मात्र निघून जातो यष्टीच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता. इथे मात्र स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न केला, कदाचित बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला असता तरी कदाचित तो चेंडू निघून. मात्र बघितलं क्रिकेट आहे, एनिथिंग कॅन हॅपन इन द गेम ऑफ द क्रिकेट. स्ट्रेट, वारंवार स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न करतायत. स्ट्राईक रोटेट होईल का ते आपल्याला बघायचं आहे. स्ट्राईक तर रोटेट झाले, परंतु इथे मात्र गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघा 4 धावा असताना आतापर्यंत फक्त विकेट पडल्यात, धावा आल्या नाहीयेत. म्हणजे मॅच आतापर्यंत आपण म्हणू शकतो केलंच ऑन आहे. इथे मॅच आम्हाला जिंकायची आहे. T90 संघ संघर्ष करतोय, म्हणतायत ना, प्रयत्न वाळूचे कणऱ्यागडी तर तेलही गेले. प्रयत्न करत राहा, प्रयत्न तिथे परमेश्वर, हे देखील आपण वाक्य अनेकदा पाहायला गेलंच. जर अशाच प्रकारे प्रयत्न सुरू असते तर नक्कीच या मॅचला कदाचित कुठेतरी नक्कीच एक कलाटणी मिळू शकेल. भले चेंडू शिल्लक आहेत ते 8, मात्र आतापर्यंत धावा तर येत नाहीत, फक्त विकेट पडायला सुरू झाले. 4 धाब्याची गरज आहे. मॅच इज स्टील लाईव्ह, टायगर अभी भी जिंदा आहे. बघा थोडीशी जवळ बघितलं तर जवळ क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एक शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉइंट जवळ पाहायला मिळतंय. सिलिमोडॉफ देखील थोडंसं जवळ पाहायला मिळतंय. त्याच्यानंतर बघितलं आपण एक्स्ट्रा कव्हर थोडंसं लांब आहे आणि मिड ऑफ देखील आपल्याला ऑफ साईडला पाहायला मिळतंय. ऑन साईडला मिड ऑन आहे, मिड विकेट देखील आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज सज्ज होतोय. ऑफ साइडला मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये वेगाने चेंडू येतोय. एकच धाव, एक की बिना देखना है, यहाँ पर रोटेट हो चुके हैं दूसरे रन के लिए. 2 धावा पूर्ण होत आहेत. पंपलिंग झाली होती, 2 धावा येत आहेत. स्कोर लेवल जायला बघा कैलासजी, जवळपास सलग 2 वर्ष हा संघ या स्पर्धेमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत होता. तो म्हणजेच कालभैरव क्रिकेट क्लब खास करून मानावली. मात्र आज कुठेतरी 3ऱ्या वर्षाने, जवळपास 3ऱ्या वर्षी हा संघ इथे खेळतोय. 2 वर्ष नक्कीच त्यांचा प्रयत्न कुठेतरी फसला गेला. आज जी त्यांना संधी मिळाली या नारंगीच्या मैदानावर खेळण्याची, त्या संधीचं सोनं या ठिकाणी हा संघ करतोय. अभिनंदन कालभैरव क्रिकेट क्लब मानावली, आणि नक्कीच नानावली पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील आणि धन्यवाद. T90 तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला त्याबद्दल तुमचं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं मनापासून आभार. एक धाव अजून हवे, माफ करा, एक धावेची अजूनही गरज आहे. एक माफ करा, एका धावेची अजूनही गरज आहे. मॅच विन नाहीये, एका धावेची अजूनही गरज आहे. मॅच संपली नाहीये. अशोक दादा, अशोक माळी क्रीज आखायचे आहे. अशोक माळी, अशोक दादा आपण रेडी राहायचं आहे. ही मॅच संपल्यानंतर क्रीज आखायचे आहे. एका धावेची गरज आहे, मॅच संपली नाहीये. शॉटबॉल, फुलचा फटका इनफिल्डच्या वरून या चौकारानं मात्र विजयी संपादन करतोय. अभिनंदन कालभैरव क्रिकेट क्लब नानावली आणि धन्यवाद T90. चला आपण वळूया लगेचच नेक्स्ट मॅच. एका साईडला आपण मल्हार 11 बोरिवली या टीमला पाहतो, तर एका साईडला नेव्हिया स्पोर्ट्स बी या टीमला आपण पाहतोय. तर दुसऱ्या फेरीतील आता मात्र चौथा सामना आपण या मैदानावरती बघणार आहोत. MCCने हा सामना जिंकलाय, रायझिंग स्टार्सने हा सामना जिंकलाय आणि KCC नानावली याने बघितलं दुसरी फेरी जिंकले. आणि आता मात्र बघितलं दुसऱ्या फेरीतला चौथा सामना मल्हार 11 बोरिवली वर्सेस बघितलं आपण निव्या स्पोर्ट्स यांच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजे निव्या स्पोर्ट्समध्ये जसा उल्लेख केला मी, काही गुजरातचे खेळाडू आहेत, काही भिवंडीचे, काही आपल्या पट्ट्यातील खेळाडू, काही खेळण्याचे असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बघा जरी मी म्हणेन भारत राऊत, प्राईज किती मोठं असू द्या किती छोटं असू द्या, मैदानाला किती महत्त्व आहे
क्रिकेटला किती महत्त्व आहे आणि त्या उद्देशाने बघितलं आपण एवढ्या लांबून इथे क्रिकेटर आलेले आहेत. चला थोडासा ब्रेक घेऊया, गाणं घेऊया आणि मैदानाच्या आतमध्ये येऊया. वेलकम डीजे.